नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू शंकर. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी टीईटी संदर्भामध्ये काही मुद्दे मांडलेले आहेत, माहिती दिलेली आहे आणि याच संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, चर्चा करणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला थंबनेल दिसतोय आणि या थंबनेल वरती काही मुद्दे आपण मांडलेले आहेत. त्यातला पहिला मुद्दा आहे टीईटीची परीक्षा कधी होणार आहे? जून मध्ये होणार आहे का आणखी कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे? आणि त्यानंतरचा दुसरा मुद्दा, महत्वाचा मुद्दा आहे, शिक्षकांसाठी महत्वाचा मुद्दा आहे की पात्रता गुणांमध्ये सूट मिळणार. या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. ज्या वेगवेगळ्या शिक्षक संघटना आहेत त्या शिक्षक संघटनांनी काय केली होती, मागणी केली होती किमान शिक्षकांना तरी त्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे अभ्यास करायला वेळ मिळत नाहीये, म्हणून अशा प्रकारची सूट मिळायला हवी. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा आपण काय करणार या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, तो म्हणजे कोल्हापूरचा जो निकाल आहे विद्यार्थ्यांचा तो राखीव का ठेवलेला आहे, त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण काय करणार आहे याच्यामध्ये बोलणार आहे. आता या ठिकाणी या कात्रणामध्ये जास्तीत जास्त वेळ न जाण्यासाठी आपण काय केलं तर काही महत्वाचे मुद्दे हायलाइट केलेले आहेत, कारण कमी वेळेमध्ये आपल्याला काय करायचं ही संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता या ठिकाणी बघा, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई वर्षातून दोनदा सीटीईटी परीक्षा घेत असते आणि त्याच धर्तीवरती राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पात्रता अर्थात टीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भामधला काय केलेला आहे, प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि त्यामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दुसरी टीईटी परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी दिलेली आहे. आता या ठिकाणी या स्लाइडवरती आपल्याला एकच मुद्दा समजतो, तो म्हणजेच काय की जी परीक्षा आहे ही परीक्षा टीईटी दुसरी टीईटी कधी होणार आहे, जून महिन्याच्या एक तर शेवटच्या आठवड्यामध्ये होऊ शकते किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होऊ शकते. ठीक आहे, त्या दृष्टीने तुम्ही काय करू शकता, तुमचं स्वतःचं नियोजन करू शकता. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे, आता या ठिकाणी ही 2 वेळा परीक्षा, नंतरचे काही मुद्दे आपल्याला 1-2 स्लाइड पाहायचे आहेत की 2 वेळा परीक्षा का घ्यायची आहे, त्याची कारण काय आहेत. आता या ठिकाणी काही मुद्दे मांडलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा एक मुद्दा तो सर्वांना माहित असेल की शिक्षकांना काय केले, टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. आणि दुसरा नंतरचा महत्वाचा मुद्दा आहे, कोणता आहे, शिक्षण विभागाकडून सध्या सेवेमध्ये असलेल्या शिक्षकांना मुख्याध्यापक आणि अन्य पदोन्नती जर हवी असेल तर टीईटी उत्तीर्ण शिक्षकांनाच अशा प्रकारची काय केली जाणार आहे, पदोन्नती देण्यात येणार आहे. त्यामुळं यांना टीईटीची परीक्षा पास होण्याशिवाय पर्याय नाहीये. ठीक आहे, यामुळं आणि अशा प्रकारचा पर्याय नसल्यामुळं जास्तीत जास्त त्यांना संधी मिळायला हवी. त्यामुळं 2 वर्षातून 2 वेळा अशा प्रकारची परीक्षा घेण्याचं काय केलेलं आहे, नियोजन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, 2 वर्ष. आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कोणता होता, 2 वर्षाच्या आतमध्ये ही टीईटी परीक्षा शिक्षकांना पास होणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षकांना या संधीचा लाभ घेता यायला हवाय, त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी काय केलेले आहेत, वर्षातून 2 वेळा. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी मुद्दा सांगितलेला आहे, जो एक प्रश्न चुकला होता, त्यानंतर याच्यानंतर अशा प्रकारची काय केली जाईल, काळजी घेतली जाईल, हा मुद्दा सुद्धा या ठिकाणी त्यांनी काय केलेला आहे, मांडलेला आहे. आता या ठिकाणी बघा, 2025 मध्ये सुद्धा काय केली होती, आपण टीईटी साठी बॅच सुरू केली होती, जे आपलं व्हीके क्लास आहे. व्हीके क्लास या ऍप वरती वेगवेगळे तज्ञ शिक्षक आहेत, या तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून 2025 साठी आपण काय केली होती, बॅच सुरू केली होती. आणि या बॅचला प्रचंड प्रमाणामध्ये काय झाला होता, प्रतिसाद भेटला होता. 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या बॅच मध्ये काय केला होता, प्रवेश घेतला होता. आणि जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांचे काय झालेले आहेत, रिझल्ट आलेले आहेत. त्याचबरोबर टीईटी बॅच 2026 सुद्धा पेपर 1 आणि पेपर 2 साठी काय केलेले आपण सुरू केलेले आहे. आता या बॅच मध्ये आपण काय देणार आहेत, 26 साठी ही बॅच आहे. या बॅच मध्ये काय असणार आहे, लाईव्ह लेक्चर असणार आहेत, प्लस काय असणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत, दररोज लाईव्ह लेक्चर असणार आहेत. त्याचबरोबर टेस्ट सिरीज याच्यामध्ये आपण देणार आहे आणि पीडीएफ स्वरूपामध्ये काय करणार आहे, नोट्स उपलब्ध करून देणार आहेत. कालावधी याचा काय आहे, 6 महिन्यांचा याचा कालावधी असणार आहे. सेम त्याच पद्धतीने पेपर 2 साठी सुद्धा काय आहे, पेपर 1 पेपर 2 साठी अशा प्रकारच्या बॅचेस काय केलेल्या आहेत, आपण सुरू केलेल्या आहेत. व्हीके क्लास या ऍप्लिकेशन वरती या बॅच काय आहेत, उपलब्ध आहेत. त्यानंतरचा मुद्दा बघा, गुणांमध्ये शिथिलता नाहीच. आता या ठिकाणी बघा, हा काही निर्णय घेतलेला नाहीये, पण आतापर्यंत या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्यांनी, जे काही खुला प्रवर्ग, या ठिकाणी डायरेक्ट आपण पाहूया. आता सध्याचं जर आपण पाहिलं तर खुला प्रवर्गातील जे काही उमेदवार आहेत त्यांना 60% गुण लागतात. म्हणजेच काय, 90 गुण तुम्हाला पास होण्यासाठी लागतात. आणि जे आरक्षित प्रवर्ग आहेत, या आरक्षित प्रवर्गासाठी किती लागतात, 83 गुण लागतात. म्हणजे किती टक्के, 55%.
याच्यामध्ये पात्रता गुणांमध्ये कपात करण्यात यावी अशा प्रकारची काय केली होती, शिक्षक संघटनेनी मागणी केली होती. आता ही शिक्षक संघटनेनी मागणी का केली होती, कारण जे काही शिक्षक आहेत यांना अध्यापनाचे कार्य आहे, त्याचबरोबर कौटुंबिक समस्या आहेत, आरोग्याचे कारण आहे, अशा वेगवेगळ्या समस्या असल्यामुळे त्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केली होती, मागणी ही केली होती. आता या ठिकाणी बघा, अशा प्रकारची शिथिलता देण्यासंदर्भात बेडसे यांनी काय सांगितलेलं आहे, अशा प्रकारची शिथिलता देण्यासंदर्भात आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. पण लक्षात ठेवा, पुढचं स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. त्यांची जी काही अपेक्षा आहे, ही अपेक्षा कशी आहे, योग्य असल्याचे देखील सुद्धा काय केलेलं आहे, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे आगामी काळामध्ये ही मागणी मान्य सुद्धा होऊ शकते, याचा विचार केला जाऊ शकतो. पण याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आताच्या घडीला अशा प्रकारची शिक्षकांना कोणतीही सवलत, कोणतीही कपात मिळणार नाही किंवा अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यानंतर कोल्हापूरचा या ठिकाणी त्यांनी काय केलेला आहे, मुद्दा सांगितलेला आहे की कोल्हापूरमध्ये पेपर फुटल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर राज्य परीक्षा परिषदेमध्ये तशा प्रकारची पोलिसांनी काय केलेली आहे, चौकशी सुद्धा केलेली आहे. त्यामुळे कोल्हापूर प्रकरणातील जे काही टीटी उमेदवार आहेत यांचा निकाल काय केलेला आहे, राखीव ठेवलेला आहे. आणि त्यांनी नंतर परत काय सांगितलेलं आहे, त्यांची सुनावणी घेण्यात येत असून नंतर संबंधित उमेदवारांचा निकाल काय केला जाईल, जाहीर करण्यात येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी सांगितले. त्यानंतर बघा 2026 ची जशी आपण बॅचेस सुरू केलेले आहेत, सेम त्याच पद्धतीने आपण काय केलेलं आहे, टेस्ट पेपरचं सुद्धा काय केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी टेस्ट पेपरचं नियोजन केलेलं आहे. पीडीएफ स्वरूपामध्ये या ठिकाणी सुद्धा काय केलं जाणार आहे, तर नोट्स उपलब्ध केल्या जाणार आहेत. आणि व्हॅलिडिटी कितपर्यंत असणार आहे, जोपर्यंत परीक्षा होत नाहीये तोपर्यंत ही व्हॅलिडिटी देण्यात येलेला आहे. जो व्हीके क्लास आहे, व्हीके क्लास वरती सर्व बॅचेस काय आहेत, उपलब्ध आहेत. व्हीके क्लास, ठीक आहे. अशा प्रकारे बघा, या लेक्चर मध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे, या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे. टीईटीची परीक्षा एक तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होऊ शकते किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होऊ शकते. त्यानंतर बघा 2 वेळा का घ्यायची आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा सवलतीचा मुद्दा होता. आता सध्याच्या घडीला तरी आणखी शिक्षकांना सवलत देण्यात आलेली नाहीये. आणि त्यानंतर कोल्हापूरचं जे काही प्रकरण होतं, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचा निकाल का राखीव ठेवलेला आहे. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण काय केलेत, मुद्दे डिस्कस केलेले आहेत. या ठिकाणी आपण काय करू, थांबूया. धन्यवाद.